इथे मी एक कढई ठेवली आहे. कढईमध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला. तेल मी इथे एक पळीच वापरणार आहे, जास्त तेल वापरायचं नाही आहे. त्यानंतर कट केलेला लसूण टाकायचा आहे. तुम्ही ठेचून घेतला तरीसुद्धा चालेल, मी इथे कट करून घेतला आहे. तो आपल्याला फास्ट गॅसवरतीच एक 10 ते 15 सेकंद परतून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी अद्रक घेतलं आहे किसून, तेही आपल्याला 10 ते 15 सेकंद परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही बारीक ठेवू नका, एकतर मीडियम नाही तर मग फास्ट गॅसवरती परतून घ्या. तर आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये भाज्या ॲड करायच्यात. तर भाज्यांमध्ये मी कांदा टाकणार आहे पहिला. कांदाही आपल्याला एक 15 ते 20 सेकंद कांदाही आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे. चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते तेही मला कमेंट करून नक्की सांगा. कांदा आपला फ्राय झाल्याच्या त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक बारीक कट केलेली ढोबळी मिरची टाकायची आहे. तीही आपल्याला काही 10 ते 15 सेकंद परतून घ्यायची. आणि लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवा, नाहीतर मग फास्ट ठेवा. बारीक गॅसवरती परतू नका. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कोबी टाकायचं आहे. मी इथे किसून घेतलं आहे कोबी, गाजरही किसून घेतले आणि कांद्याची पात, हेही आपल्याला 10 ते 15 सेकंद परतून घ्यायचं आहे छान. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक कट केलेली हिरवी मिरची घेतली, मी तुम्ही वाटून घेतली तरीसुद्धा चालेल. ही आपल्याला 5 ते 10 सेकंद परतून घ्यायचे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला सॉसेस ॲड करायचे. सॉसमध्ये मी इथे सोया सॉस घेतला आहे 1 चमचा. त्यानंतर 1 चमचा रेड चिली सॉस. त्यानंतर 1 चमचा टोमॅटो सॉस घेतला आहे. आणि हे नंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे. सॉस तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर हे मिक्स केल्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मिरी पूड ॲड करायची. मिरी पूड थोडीशीच ॲड करायची, जास्त नाही. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा ॲड करायचं आहे. मीठ लक्षात ठेवा बेतातच घाला, कारण सॉस जे आपण त्याच्यामध्ये टाकले त्याच्यामध्ये मीठ ऑलरेडी असतं, त्याच्यामुळं कमीच मीठ टाका. नंतर टेस्ट करून तुम्ही वाटलं तर टाकू शकता. मीठ टाकल्याच्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचे. मी ते साधंच पाणी ॲड केले, गरम वगैरे केलेलं नाही आहे. तर आता पाणी ॲड केल्याच्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचे. कॉर्नफ्लॉवर मी इथे एका वाटीत मिक्स करून घेतले. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी टाकून त्याची एक चांगली पेस्ट करून घेतली. ती आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायची आणि हे छान मिक्स करून घ्यायचे. ह्याचा रंग जरी आता असा दिसत असला, नंतर रंग चेंज होतो त्याचा, छान उकळी आल्याच्यानंतर पाहू शकता तुम्ही. हे बघा, आत्ता जरी असं पातळ वाटत असलं की जसजसं ते थंड होतं त्यानंतर ते त्याला एक थिकनेसपणा येतो. आणि नंतर थंड जरी झालं सूप, हे गरम गरमच छान लागतं. आपल्याला खायच्या टायमाला आपण गरम करून घेऊ शकतो. आपलं सूप रेडी झालेलं आहे. आता आपण त्याच्यावरती कांद्याचा पाट टाकूया. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.